नवरात्री म्हणजे वाईटांवर चांगल्याचा विजयाची कथा. 9 दिवसांचा समूह म्हणजे नवरात्री. मुळात नवरात्री हा संस्कृत शब्द आहे. स्त्री शक्तीला साजरा करणारा हा नवरोत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अनेक ठिकाणी याबद्दल वेगवेगळ्या कथा असतात. यातील एक प्रसिद्ध कथा म्हणजे असुर महिषासूर आणि शक्तिशाली देवी दुर्गा यांच्यातील युद्ध याबद्दल आहे. असे म्हणतात की महिषासूर याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी एकदा कठोर तप केलं होतं. ब्रह्मदेवाने त्याच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्याला वरदान सांगितलं. तेव्हा त्यानं आपल्या चातुर्यानं ब्रह्मदेवाला अमरत्वाचे वरदान मागितले. ब्रह्मदेवाने त्याला एका अटीवर अमरत्व दिलं. ती अट म्हणजे महिषासुराचे वध फक्त स्त्रीच्या हस्ते होऊ शकते अशी होती. स्त्रीला शक्तिहीन आणि तुच्छ समजणाऱ्या महिषासुराने आपण अमर असल्याचं मानले. कुठलीही स्त्री आपले वध करू शकत नाही असा गैरसमज घेऊन त्यानं तिन्ही लोकात आक्रमण केले. पृथ्वी, स्वर्ग आणि नरक हे तीनही लोक त्याच्या या अत्याचाराने त्रस्त झाले होते. त्याच्या वाढत्या आक्रमणाने चिंतित सर्व देवांनी ब्रह्मदेव, विष्णू आणि महादेव यांच्याकडे आपल्या रक्षणासाठी प्रार्थना केली. ब्रह्मदेवाच्या वरदानानुसार महिषासुराचे वध केवळ स्त्रीच करू शकते म्हणून असह्य देवांकडे पाहून भगवान विष्णूने महिषासुराचा पराभव करण्यासाठी एक शक्तिशाली स्त्रीची निवड करण्याचा निर्णय घेतला. यासाठी देवी पार्वतीला सर्वांनी प्रार्थना केली की त्यांनी महिषासुरापासून तिन्ही लोकांना वाचवावे. तेव्हा देवी पार्वतीने आपल्या शक्तीचे रूप घेतले. पार्वतीचे 9 रूप मिळून एकत्र शक्ती हे रूप बनते. या 9 रूपांमध्ये शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री यांचा समावेश आहे. शक्ती म्हणजेच देवी दुर्गा. देवी दुर्गा आणि महिषासूर यांच्यातील महायुद्ध सतत 15 दिवसांपर्यंत सुरू होते. देवी दुर्गेला भ्रमित करण्यासाठी महिषासूर आपले रूप बदलवत होता. रूप बदलत असताना जेव्हा त्याने म्हशीचे रूप घेतले तेव्हा लगेचच देवी दुर्गाने त्याच्या छातीला त्रिशूलाने वार करून त्याचे वध केला. अशा प्रकारे महिषासुराचे वध करून माता दुर्गा महिषासुरवार्धिनी बनली. तेव्हापासून स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते. देवी दुर्गाच्या 9 रूपांचे पूजन 9 दिवस केले जाते. तसेच शेवटच्या दिवशी 9 लहान मुलींची पूजा करून त्यांना जेवण भोजन दिले जाते. या 9 कन्या म्हणजे देवीचे 9 रूप असे मानले जाते. फार वर्षांपासून स्त्रियांना शक्तीचे रूप मानले जाते म्हणून शक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र. नवरोत्सव हा आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण संदेश देतो. स्त्री अबला नाही, तीच शक्ती आहे हा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा संदेश आपल्याला या 9 दिवसात मिळतो. म्हणूनच म्हणतात घरात ज्या स्त्रीचा तुम्ही आदर सन्मान करतात, मग ती बहीण, आई, वहिनी, आजी, आत्या, मामी, काकू, मावशी, तुम्ही या सगळ्यांचाच आदर करतात कारण त्या आपल्या घरातील स्त्रिया असतात. पण जी स्त्री तुमच्या घराजवळ असते किंवा कॉलेजमध्ये असते किंवा वर्गात शिकते किंवा बस स्टॉपवर दिसते, तिला तुम्ही का वाईट नजरेनं बघावं? ती ही एक स्त्रीच असते, एक देवीच असते. आज या नवरात्रीत मनात ठरवा की कोणत्या पण स्त्रीसोबत तुम्ही अत्याचार करणार नाही किंवा त्या स्त्रीसोबत जर अत्याचार होत असेल तर तो बघणार सुद्धा नाही. मा दुर्गा मग नेहमीच तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी ठेवेल. जय माता दी. देवीचा आशीर्वाद तर आपल्याला सगळ्यांना मिळणारच आहे म्हणून कॉमेंटमध्ये प्रत्येकाने जय माता दी नक्कीच लिहा. आणि हो, अशाच स्टोरीज ऐकायच्या असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, लाईक नक्कीच करा. चला, जय माता दी.